नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूला आले आणि हा बघा, हा समोर माणूस दिसतो, हा बनेनवर. हे बघा, याच्याबद्दल थोडं सांगणार मी. पहिले आपण साप बघू कुठे. हे बघा, जिथे बिल्डिंग बांधतात तिथं टाकी बांधली जाते मित्रांनो पाण्यासाठी, आणि त्या पाण्याच्या टाकीमध्ये साप पडलेला आहे. बघा, इंडियन स्पॅक्टेल कोब्रा आहे आणि तो माझ्या अंदाजे रात्रीपासूनच पडलेला आहे. सकाळचे 9 वाजले आहेत मित्रांनो. मी माझ्या कामानिमित्त मार्केटमध्ये गेलो होतो, मला कॉल आला. मी तसंच लगेच आलो निघून. बागेचा पाडा गाव आहे, तिथे हा साप आहे. तिथे बिल्डिंग वगैरे आहेत आणि त्याच्या बाजूला टाकी बांधली होती त्यांनी पाण्यासाठी, त्याच्यामध्ये हा. आणि खूप ॲग्रेसिव्ह झालेला आहे, खूप चिडला आहे तो. आणि आपण प्रयत्न करू त्याला काढण्यासाठी. काही लोक बोलतात का निघणारच नाही, तुम्ही हुक घ्या, हुक बनवा तरच निघेल. कोणीच ऐकत नव्हतं माझं. मी त्यांना बोललो की माझं हे कामच आहे, रोजचंच आहे, साप नक्कीच निघेल. मी त्यांना बोललो होतो, पण ते ऐकत नव्हते. आणि हे बघा, साप आरामशीर मी बाहेर काढला त्याला, काही टेन्शन नाही. आणि मगाशी जो तुम्हाला मी बोललो होतो बनेनवरती जो माणूस होता, तो मला चॅलेंज करत होता मित्रांनो. तो बोलतो साप निघणारच नाही बाहेर, बोलतो काढूच शकत नाही तुम्ही. तो बोलतो तुम्हाला हुक काहीतरी आणायलाच लागेल, करावंच लागेल. पण मी म्हटलं काडीने निघेल साप. आणि शेवटी तेच खरं झालं, कारण आमचा जुना एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. आम्हाला माहिती आहे साप निघेल का नाही. हे बघा, खूप चिडला तो आणि रात्रीपासून पडला होता. थोडा फुगलाय पण तो पाण्यामध्ये. हे बघा, बिग साईजमध्ये आहे पूर्ण. ते बघा, मला अंदाज आहे मित्रांनो साप माझ्यापर्यंत कधी पोहोचेल नक्की. तेवढं अंतर मी नक्कीच ठेवतो. आणि अशी टाकी वगैरे असली बाजूला तर माझी विनंती आहे बिल्डिंग मालकांना, कन्स्ट्रक्शनवाल्यांना विनंती आहे की टाकीवरती झाकण नक्कीच बसवत जा. असे मुख्य प्राणी त्याच्यामध्ये पडणार नाही आणि मरणार नाही. आणि लहान मुलगा पण पडू शकतो त्याच्यामध्ये, हे नक्कीच आहे, काळजी घ्या. हे बघा, आपण रिलीजसाठी आलेलो आहे, रिलीज करतोय. हाच आहे तो साप. किती सुंदर आहे, बिग साईजमध्ये आहे. आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. हे बघा, आता आपण त्याला जाऊन देतोय. एक झलक बघत होतो त्याची फक्त. खूप छान साप आहे, न्यूरोटॉक्सिक विष असतं. मी स्टिक नव्हती नेली मित्रांनो, कारण मार्केटमध्ये तसंच गेलो होतो. हौदात पडला साप म्हटलं तर मी तसाच घाईत गेलो, लगेच काहीच विचार न करता तसाच गेलो. तर मला त्याचा जीव खूप गरजेचा होता वाचवणं, त्याच्यासाठी. हे बघा, किती छान पद्धतीने निघून गेला आहे. जय हिंद, जय भारत मित्रांनो.